नमस्कार शेतकरी पीक विम्या संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट आले. खरीप हंगाम 2024 मधील आता राहिलेल्या उर्वरित शेतकऱ्यांना सर्व काही पीक विमा आता इथे मंजूर झालेला आहे आणि लवकरच तो वाटप देखील आता सुरुवात झालेला आहे. शेतकऱ्यांना काही जिल्ह्यातील आणि काही तालुक्यातील शेतकऱ्यांना मेसेज देखील आले आणि त्यांना पीक विमा देखील आता वाटप आता सध्या सुरू आहे. आणि ज्या शेतकऱ्यांना अद्यापही वाटप तो झाला नाही तो लवकरच त्यांच्या अकाउंटमध्ये 2024च्या खरीप हंगामातील जे की आणीबाणीच्या स्वरूपात आता 75% पीक विम्याचे पैसे आणि त्याचबरोबर राहिलेल्या उर्वरित शेतकऱ्यांना अद्यापही 25% जी रक्कम जी की दिवाळीपूर्व भेटली नव्हती अशा शेतकऱ्यांना आता दुसऱ्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांना आता ही पीक विम्याची रक्कम इथे भेटणार आहे. आणि ज्या शेतकऱ्यांना पहिल्यांदा भेटली होती त्या राहिलेल्या उर्वरित शेतकऱ्यांना आता ही रक्कमेची आता या 2024च्या म्हणजेच की शेतकऱ्यांना खरीप 2024 हंगामातील आता ही रक्कम राहिलेली सर्व काही त्यांना आता वितरण होणार आहे. शेतकऱ्यांना एक महत्त्वाचा अपडेट आज समोर आला. आपण बघू शकता स्क्रीनवरती की खरीप पीक विमा 2024 पुढील काही जिल्ह्यांना वाटप शेतकऱ्यांना. तर याच्या संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट आता जिल्ह्याने तालुक्याने आणि महसूल मंडळाने सर्व काही माहिती उपलब्ध झालेली शेतकऱ्यांना कोणत्या कोणत्या तालुक्याचा याच्यामध्ये समावेश करण्यात आला. सर्व काही यादी लिस्ट आपल्याकडे आता सध्या उपलब्ध शेतकऱ्यांना आणि याच्याच माध्यमातून मला मी सर्व काही माहिती डिटेलमध्ये सांगणार. व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट माहिती पूर्ण शेतकऱ्यांना, त्याकरता एक लाईक आताच करून घ्या आणि चॅनलवरती जर काही नवीन आले असेल तर चॅनल पण सबस्क्राईब नक्कीच करून घ्या पुढील पण असल्याचं माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी. तर शेतकऱ्यांना आपण बघू शकतात की अखेर खरीप हंगाम 2024 मधील ज्या शेतकऱ्यांनी 1 रुपयामध्ये पीक विमा भरलेला होता अशा शेतकऱ्यांना आता खरीप हंगामातील पीक विमा जे की मंजूर झाला असून वाटप सुरू सध्याचेच आहे. आणि ज्या शेतकऱ्यांनी व्यक्तिगत क्लेम दाखल केले होते आणि त्याचबरोबर काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट स्वरूपात हा पीक विमा इथे भेटणार आहे. शेतकऱ्यांना म्हणजे तुम्हाला सांगू शकतो की मागील काळात जे की राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून अशी घोषणा करण्यात आली होती. काही जिल्ह्यांना ते सरसकट पीक विमा तिथे मंजूर देखील करणार होते. शेतकऱ्यांना त्याच्याच 80%च्या वर त्यांचे नुकसान तिथे झाले होते. अशा शेतकऱ्यांना तो पीक विमा सरसकट आहे. ते कोणते जिल्हे सरसकटमध्ये आहे आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना पात्र कोणते जिल्हे हे संपूर्ण काय माहिती आपण पुढे जाणून घ्या. तर आपण बघू शकता शेतकऱ्यांना की पुढील काही प्रमाणे जिल्ह्यांनी यादी आता सध्याला जाहीर आहे शेतकऱ्यांना. तर याच्याच माध्यमातून आपण सर्व काही माहिती जाणून घ्यावं. तर शेतकऱ्यांनी इथे आपण बघू शकतात की जिल्ह्याने अपडेट्स इथे आता सध्या तो उपलब्ध आहे. आता हे जिल्ह्यांचा अपडेट शेतकऱ्यांना असं आहे की याच्यामध्ये आता काही जिल्ह्यांना सरसकट आहे तर काही जिल्ह्यांना व्यक्तिगत क्लेमचा आहे. आता सरसकटमध्ये कोणते जिल्हे, व्यक्तिगत क्लेममध्ये कोणते जिल्हे, किती तारखेपर्यंत त्यांच्या अकाउंटमध्ये ते पैसे येणार, किती असणारे, कोणत्या पिकेसाठी असणारे हे देखील आपण इथे आता जाणून घ्यावं. तर आपण बघू शकता स्क्रीनवरती की अमरावती, अहिल्यानगर, त्याचबरोबर अकोला, त्याचबरोबर धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, जळगाव, जालना, ठाणे, धुळे, नंदुरबार, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, पालघर, ठाणे, बीड, बुलढाणा, भंडारा, रत्नागिरी, रायगड, लातूर, वर्धा, वाशिम, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, हिंगोली. तर शेतकरी एकूण देखील टोटल 34 जिल्ह्यांची ही जिल्ह्याने यादी इथं आहे. परंतु ते याच्यापैकी कोणत्या जिल्ह्यांना सरसकट आहे आणि त्याचबरोबर कोणत्या जिल्ह्यांना शेतकऱ्यांना आता जे की व्यक्तिगत क्लेमचं हे देखील आपण आता थोडक्यात जाणून घेऊया. याच्यामध्ये शेतकऱ्यांना जे की अहिल्यानगर, नाशिक, चंद्रपूर तर शेतकरी ह्या जे काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना व्यक्तिगत क्लेमचं तिथे पीक विमा आता भेटणार आहे. त्याचबरोबर सोलापूर, जळगाव, सातारा या जिल्ह्यात देखील व्यक्तिगत क्लेमचं इथे पीक विमा भेटणार आहे. आता पुढील काही जिल्ह्यांचा समावेश आहे जसे की परभणी, वर्धा, नागपूर. तर या जिल्ह्यातील काही महसूल मंडळांना शेतकऱ्यांना सरसकटच्या स्वरूपात हा पीक विमा इथे भेटणार आहे. म्हणजे ज्या शेतकरी बांधवांनी व्यक्तिगत क्लेम इथे दाखल केले होते त्यांना देखील भेटणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी अद्याप म्हणजेच की क्लेम नव्हते दाखल केले त्यांना देखील हा पीक विमा इथे भेटणार आहे. त्याच्यामध्ये जालना, गोंदिया, कोल्हापूर यांचा देखील समावेश आहे. तर शेतकरी याच्यामध्ये नांदेड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यांचा देखील सरसकटच्या स्वरूपामध्ये समावेश आहे आणि त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा देखील सरसकटमध्ये इथे समावेश आहे शेतकरी म्हणून. त्याचबरोबर भंडारा, पालघर आणि रायगड या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना व्यक्तिगत क्लेमसाठी ते पीक भेटणार आहे. त्याचबरोबर शेतकरी सरसकटमध्ये अनेक काही जिल्ह्यांचा समावेश आहे. वाशिम, बुलढाणा, सांगली, नंदुरबार या काही जिल्ह्यांचा देखील याच्यामध्ये सरसकटमध्ये समावेश आहे. शेतकरी खाली आपण बघू शकता ही संपूर्ण काही जिल्ह्यांनी या माहिती आणि आपण बघू शकता स्क्रीनवरती की कोणत्या जिल्ह्यासाठी कोणती पीक विमा कंपनी नियुक्त करण्यात आली हे देखील संपूर्ण काही माहितीचा आढावा शेतकरी आहे. आता शेतकरी पीक विम्याची रक्कम किती तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये यायचे म्हटलं तर शेतकरी थोडक्यात आपण जाणून घ्या. तर सध्या शेतकरी आता जानेवारीच्या एंडिंगपर्यंत जे की राज्य शासनाचे असे काही आता शेतकरी नियम आहे किंवा अशी काही माहिती आहे कृषी मंत्रालयाच्या माध्यमातून आणि ज्या जिल्ह्यांच्या उपविभागीय किंवा विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून की आता लवकरातच म्हणजे जानेवारीच्या एंडिंगपर्यंत हा सर्व काही पीक विमा शेतकरी मानवांच्या अकाउंटमध्ये वाटप करण्यात आहे त्यांनी ठरवलं शेतकरी. आणि काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मागील की काळात जे की 25% अग्रिमची राहिलेली रक्कम दुसऱ्या टप्प्यामध्ये सध्या तिथलं वाटप सुरू आहे आणि ज्या शेतकऱ्यांना भेटली ना आता शेतकरी तुम्हाला सांगू शकतो की आगामी म्हणजेच की आणीबाणीच्या स्वरूपात जी 75%ची रक्कम आहे ती देखील आता शेतकऱ्यांना लवकरच इथे वाटप होणार आहे. शेतकऱ्यांना आता किती टक्के जर पीक विमा म्हणायचं म्हटलं हेक्टरी किती भेटू शकतं काय भेटू शकते तर
तर शेतकऱ्यांनो हेक्टरी किती भेटू शकते याच्या संदर्भात जर माहिती जाणून घ्यायची म्हटलं तर शेतकऱ्यांनो तुमच्या पिकानुसार आहे, कोणत्या तुमचं पीक तिथे कापूस, सोयाबीन आणि मुख्यतः तूर या पिकांसाठी हा पीक विमा तुम्हाला शेतकऱ्यांना भेटणार आहे. शेतकऱ्यांनो तर याच्या संदर्भात अद्याप काही सविस्तर माहिती समोर आलेली नाही, परंतु तुम्हाला सांगू शकतो की चांगल्या स्वरूपात शेतकरी बांधवांना हा पीक विमा भेटणार आहे शेतकऱ्यांनो, आणि लवकरच जानेवारीच्या एंडिंगपर्यंत हा पीक विमा भेटणार आहे किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात हा पीक विमा शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये नक्कीच जमा होणार अशी माहिती बऱ्याच काही सूत्रांच्या माध्यमातून आणि न्यूज आर्टिकलच्या माध्यमातून समोर आलेली पीक विमा संदर्भात. तर शेतकऱ्यांना हेच एक महत्त्वाचं असं अपडेट पीक विमा संदर्भात होतं. व्हिडिओ मला माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर लाईक मात्र नक्कीच करा. पुढील पण असल्याच माहिती व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा. मिळूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान.